काय कोमल आज लयच राडा घातलाय, काय भानगडे? अहो, डबडेन डुबडेन मटकेन चूल पिट राहिली. आज काहीतरी वेगळं बनवायचंय बाया, लागलं ना काहीतरी असं वेगळं बनवणार आहे की तुम्ही असे तोंड असे बोट चाटत राहतात, एवढं भारी बनवणार आहे मी. काय माहित बोट साठी तो का खातच नाही काय माहित आता. विश्वास नाही का माझ्यावर? विश्वास थाई बघू आता मग शेवटपर्यंत, बघू आता कशी बनी काय बनी पर्यंत बघा की मी काय बनवणार आहे आणि ती भाजी कशी होणार आहे, आणि सगळ्यांनी बघायची आणि कशी झाली ना ती पण कमेंट करून सांगायची. पण व्हिडिओ मध्ये तुम्हाला शेवटपर्यंत राहावं लागेल, तेव्हाच तुम्हाला कळणार आहे की मी काय बनवणार आहे. चूल पेटू द्या, आधी चूल पेटव आणि मग भाजी बनव. पेटली पिलूस पप्पा चूल, लाकड लावी ते. हे काय चाललंय आता चूल पेटवायचाच कार्यक्रम. पिलूस पप्पा मटका फुटायचा नाही ना हो. बघ ना वाजतोय. बुक्की आणू बघ बर. फुटला बिटला तर कुठं भाजी नाही व्हायची माझी. पिलूस पप्पा आपण ना ह्यो मटका जर फुटला ना, हे बघा हा मटका फुटला त्या दिवशीचा. लय जाळला घातला तुम्ही त्याला. बघा ना किती भारी होती तवली, ही पण नवीनच होती. पण चला याच्यात 3 भाजी झाल्या ना, पैसे फिटले त्याचे. ही नाही फुटली पाहिजे फक्त. पेटली चूल नाही अजून? हा पेटली काय मस्त फुकून त्याला काय करायचं, फुगणीन फुगायची. पेटली कुठे पेटली? हे बघा ना, याम जवळ येऊन बघा ना, दाखवा किती भारी जाळ चाललाय. पेटली पेटली पेटली. तुम्हाला वाटलं काय कोमलला चूल नाही पेटवतात आहे ना? है ना पिलूस पप्पा? आता आपल्याला काय करायचंय, सर्वप्रथम आपल्याला भाजी शिजायला टाकायची बर का. चला भाजी शिजवायची छान छान. भाजी अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. हे बघा असे टाकायचे शिजायला. काय मग पिलूस पप्पा कसं वाटतंय भाजीला बघून? तोंडात पाणी येतंय की नाही? मला तर काय कळा ना, काय कुठून खांगरसाची फुलं आणले गुपटू काय माहिती. ते कशाचे फुले तुम्हाला कळेल ना शेवटला. थांबा ना जरा, मग सांगा ना मला कशी झाली. पाणी तेच का धुतलेलंच? हो पाणी तिथं आतमधून मी डबल धुवून आणलं तिथं. पाणी चांगलं आहे ते. भया चुलीतच पाणी पडलं ना अर्ध खाली. लय हुशार आहे तू. कुकरने घेऊन येता का? मोकळा नाही तुला, आधीच तो फुकण्याची गरज नाही. फुकाव तोंडाने आता. तुमच्याच मुळे झाले, मी तुमच्याकडे बघताना चूल. माझ्याकडे काय बघ तू बनवू राहिल भाजीकडे बघायचं, माझ्याकडे काय बघत होती. घर आहे की हटती नाही. लगेच लगेच पेटवलं 2 मिनिटात. थांबा, लय भारी लागलं होतं बाई जाळ. जाळ झाला. कोणाची नजर लागली बाई माझी? वारा सुटल्या मरणामध्ये कायची नजर लागली माझी. पिलेश पप्पा चूल भिजली. कागद घाल कागद. आता द्या मला कागद आणून. फुका जोऱ्यात. फुक फुक. फुकायला म्हणजे भिजली न ती. कागद घाल कागद. पण आधीच जर नीट टाकलं असतं त्याला कागद गोळा करून आणायचे परत पेटायची. हा लक्षच नाही. पाणी त्यामुळे झालं ते. पाणी ते मडक्यात टाकायचं चुलीत. कुठं चुलीत पाणी टाकायचं होतं. बघा ना तुमच्याकडे बघताना मला लक्ष वेधित झालं. लाजली लाजले बाय मी. सिटी मध्ये अक्षरशः मी काय म्हणते की लोक असे तरसत येतात चुलीवरच खाण्यासाठी, माहितीये का तुम्हाला? आणि चुलीत पाणी टाकी देत. बघा ना हो चुकीन पडले ना हो, तर भांडत आहे मला. आता पिटली बघा चूल. चटका सुद्धा लागला मला. बोट भाजून नको घेऊ. नाही बाबा नाही घेत भाजून नको पिलूस पप्पा. झाली आता पिटली. आता भाजी उकळायला टाकायची. टाक पटापटा, वारा जर आला चुलीतून जाईन. आणि हे बघा गाडग मडक भरू द्या, माझं मडक भरू द्या. हे असं मस्त फडक आपल्याला हात पुसायला लागणार आहे. हा मस्त असा आपण शेतातला गाजरा, त्याला काय म्हणतात पिलूस पप्पा सांगा? मुळा. गाजर म्हणणार होती. लसूण सोलून घेणार आहे मी आता. आपल्याला शेवटला वाटायचे शेंगदाणे लसूण भाजून घेईन.
लसूण म्हणते शेंगदाणे भाजून द्यायची वर शिजतं ते भाजी. भाजी शिजायला थोडं झाकून घेते. तर आपण वाटण तयार करू तोपर्यंत थोडस काहीतरी खाऊन घेऊ. खायचं का पिलूस पप्पा थोडस? सकाळपासून नुसती खाऊच राहिली ना. वहिनीने आणलं होतं नानकेट. आवर मला भूक लागली, आवर पाठवाट कर. मी सकाळ नाश्ता नाही तू तो झाली 4 टाइम सकाळ तू. असं झाले नाही का? मग आवर पाटक्यान नंतर का. मी दाराला बसा ना. दार वाढून घ्यावं लागलं त्यामुळे दरवाजा बदलावा लागलाय. कमेंट करून कोणी सांगते कोमल किती जाड आहे, किती पातळ आहे. तुम्हाला तर जाड्या पुरी आवडत नव्हत्या ना. तुम्ही म्हणायचे बाबा मला जाड्या पुरींचं स्थळ तुम्ही इन्कार करायचे. स्थळच नाही आलं मला. मी डायरेक्ट लव्ह मॅरेज केलंय तुला पटून. पोरी बघायला गेलं नाही माझ्याला. ती इच्छा अधुरीच राहिलं. माझी पोरी बघायला जायची, ते 500 रुपये देतात, नारळ देतात. करायचं का आपण ते? व्हिडिओज काढू आपण. ती इच्छा तापून राहिली माही. माझ्या घरच्यांना सगळ्यांना बोलू. मी साडी बिडी घालून येणार, तांब्यावरून पाणी आणणार, तुमची मस्त अशी गाडीची एंट्री होणार. तुमच्या हातात ते पुष्पगुच्छ. खरंच माझी पण इच्छा होती, नाही झालं ती. मग ते पावशर ते पेढे 100 रुपयाचे. मग मी तुमच्या पाया पडणार. मग घरचे म्हणते तुम्हाला नवरा बायकोला काय बोलायचं का, म्हणजे मुलीसोबत काय बोलायचं. शेतात बोलायला. पप्पा खरंच ना, मी तुम्हाला सांगणार होते आपण करू तसं कार्यक्रम. बघायचा कार्यक्रम हा करू. मग मी पिलूला घेऊन तिकडं जाते भिंगारला. मला पिलूला काढावं घेऊन यावं लागेल मग तुम्हाला बघायला. हा बर चल नको जातात काढू. लगेच लागले गेलो खायचं होतं ना म्हणून लगेच काहीतरी विषय बाद लावला. तर बरोबर खाऊन घेतलं. आवर घे वाटून जर मला लय भूक लागलेली राव. शिस्ती भाजी. बाकीच आवडतं शिस्ती भाजी तर. वा 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 वा, एक नंबर एक नंबर. तुझी कंबल 4 सेकंड है. हा हे मसाल्याचा डबा. पोलीस पप्पा कांदा चिमटा काय आहे की नाही? मला जावं लागेल काय ना बाई आणायला. आहे ना याचे काम चालव क्या. हात घे बाजून. आता काय करते, मटक 5 मिनिटं बाजूला काढून ठेवी दे. तवा ठेवी दे शेंगदाणे भाजायला. शेंगदाणे थोडे आंबळ उंबळ भाजून घ्यायचे. मला पण लय भूक लागली पोलीस पप्पा. तुम्हाला काय वाटलं तुम्ही एकटंच उपाशी आहे काय? मला भूक नाही लागली का? खाल्लं 4 टाइम. थोडस खाल्लं होतं तेवढंच आहे ना. कुठं काय खाल्लंय? सकाळ दोन झाले 4 टाइम. हा शांग लक्ष दे, लक्ष टाकशील जाळून सगळं जळकट लागन. पोलीस पप्पा एक गाणं होत्या माझ्यासाठी. काय नाही मी काय काय की काय गावा ना की हो. तुमचा आवाज एकच नंबर आहे की पाटलीन बाय. पाटलीन बाय साठी एक गाणं म्हणा की चांगलं. गाणं नाही येत की का मला. कोल्हापुरी भाषा येते का हो तुम्हासनी? नाही हो. तुम्हासनी येत नाही? नाही ना. आमच्या शेजारी कोल्हापुरी मावशी आहेत, तुम्हाला माहिती काय उंडग्या म्हणे बोलायलास. ए उंडग्या नाही म्हणायचं. उंडग्या शिवी असते. पण त्यांच्याकडे तर शब्द म्हणजे नाही का जास्त चालणारा शब्द आहे. ए उंडग्या काय करायलास बे, काय करायलास बे. समजत नाही तुले. तुले मला भाषा कुठली हो? काय माहिती काय करायलास बे. आवर गाड्या पटापटा लय गाळ आहे राव कोमल तू. पप्पा चुली ती गॅस नाहीये, वेळ लागतो. आता चुलीपेक्षा गॅस पेक्षा ती चुली किती धपा जाळ चालू आहे बघ बरं. सबर का फल मीठा होता है. दिसा ना बघ बरं. शांगण जाळले काय माहिती हो. तुम्ही ऐकलं का? सबर का फल मीठा होता है. तरी तेच म्हणून राहिले परत परत काय काय काय. मी म्हणते ना सबर का फल मीठा होता है. दम काढा की 2 मिनिटं. पिलूस पप्पा पण त्या भाजी सोबत ना शिळी भाकर एक नंबर लागते. मी रात्रीची शिळी भाकर झोपून ठेवली आहे भाजीसाठी. होय भाजी कर आधी मग शिळे भाकर बघू. भाजीला 4 तास लागते तो. खायची ना, खाण्याची मतलब ठेवा. जास्त बडबड न करू.
तुम्हाला खायचे प्लीज पप्पा शेंगदाणे? झाले का? हा झालं. लसूण भाजून घेऊन थोडा अजून भरला होतो. हा. भाजून घेते डोळ्यात उडून. चला बिगर याचं कसं काय डोळ्यात उडून लसूण तेल नाही टाकलं का? उडू शकतो. उडू शकतो. मला का भरोसा नाही बाबा त्याच्यावर. आई गं. लय दूर चाललाय का बाई? शिजली का भाजी नाही? नाही अजून. आता तुम्ही बघताय ना शेंगदाणे ठेवले, आता शिजणार आहे भाजी. 5 मिनिटं तर लागतात भाजी शिजायला. ती डायरेक्ट पण फोडणी देतात माहिती का? नोकर घेतली मग मी शिजून. पण म्हणलं जरा स्वाद वाढन त्यामुळं. शिजताना त्याला हळद आणि मीठ टाकलं नाही का? नाही फोडणीला टाकतात ते. आता दाना घेते कुठून शेंगदाणे आणि लसणाला. जसं एखाद्याला कुठते एखाद्याचा राग आला असेल ना तुम्हाला, फक्त हे शेंगदाणे आणि लसूण कुटताना ना राग सगळा याच्यावर काढायचा. असं वाटत त्याला जशी कसं कुठे ते कुठ कुठ. ठीक. हा शिजली. कुठे बघू? त्याची भारी शिजली भाजी अशी. याला परत पिळून घ्यायची का? यातलं पाणी काढायचं. पोलीस पप्पा फुटलं. आता काय करायचं? पकडीन तो येईन धरलं होतं फुटणार नाही मग काय होईन ते? पकडीने आम्ही पकडत नव्हतो का? पकडीने पकडते ते. चांगली शिजली भाऊ. भाजी चांगली शिजली पण मडका फुटला ना. दुसरा आहे ना मडकं, ते वापर. देऊन घे त्याला. दुसरं वापर. आता मी दुसरा मटका आणलाय बरं का घरात जाऊन. आता आपल्याकडे किती मटके उरले माहितीये पिलूस पप्पा? किती? 2. रोज एक मटका फोडवतो. आता हे 3 मटके झाले, तिसरा मटका बाकी आहे अजून. चाहे कुछ भी हो, भाजी तो खानी है, म्हणून एवढी मेहनत चालली माझी. आता तेल टाकून घ्यायचंय मटक्यात. पिलूस पप्पा अहो या मटक्याला बोक्स आहे खालून. हे बघा तेल खाली पडतंय. टाकला आता जिरा मोहरी टाकायची. आता आज काय आपल्या मागं लय डेंजर अशी पनवती लागलेली आहे पिलूस पप्पा. आज आपले एक सुद्धा काम सक्सेस होत नाहीयेत. काहीतरी प्रॉब्लेमच दिसतोय बाबा आज. काय प्रॉब्लेम नाही. चला आवर टपाटपा भूक लागली मला. डोळा फडफड करून राहिलाय. आता मिरची टाकायची. ही भुरकी मिरची आहे बर का, आणि हीच मिरची टाकायची. तोपर्यंत ही भाजी चांगली लागणार नाहीये. घरी कुठवलेली ती? हा मिक्सर मध्ये कुटून घेतलेली मी घरीच. मिक्सर मध्ये कुठे देत का? हा मिक्सर मधून घेतली मी वाटून ती भाजी. दुसरं काहीच नाही केलेलं बाबा. तुम्हाला माहितीये पिलूस पप्पा, ही भाजी ही मिरची सगळ्यात भारी लागते खायला. भाजायची नाही काय नाही आणि ऍसिडिटी होत नाही त्या मिरची. दुसऱ्या मिरची कोणतेच मसाले टाकायचे नाही, एवढंच टाकायचे फक्त. चांगला मसाला. अद्रक लसूण टाक ना. ते लसूण ते टाकायचं का? नाही ते नाही टाकायचं लगेच, त्याच्या वरून टाकायचं ते. ती भाजी टाकायची. अर्धा निम्म तेल त्या मटक्यातूनच गेलं खाली. आता झाली भाजी मस्त मस्त भाजी. कधी झाली याची तोंडाला पाणी आलंय माझ्या. आलटी पलटी करायची. वाव काय फ्रेग्रेन्स आलाय. वा काय वास सुटलाय ग बाई. मडक्यात तोंड घालते का? निघायचं नाही बाहेर. वाटण वरून घालायचंय. वा 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 एकच नंबर. पण दाखवा ना जरा असं मस्त किती भारी वाटत आहे बाबा ही भाजी. बघा तोंडाला पाणी आलं नाही तुमच्या? थोडस वरण मीठ घालायचं. हे बघा कधी खाईन मी असं झाले गो मला. आधी होऊन देतं घरी. हा ना आधी सावऱ्यावर चालले माझं. भाजी व्हायला अजून 4 तास लागतोय. ज्या भाजीला वेळ लागतो ना ती भाजी भारीच होत असते माहिती. तेल आलंय बदा बदा खाली. त्याला ते हलवायला पण ते लाकडाचं पण तवा देऊ मटक्यात जमत असे नाही टसरे पडत त्याला. हा पिलूस पप्पा आवर्जून मडका आणणार आहे मी आता. ते बी कोणाकडनं? कुंभाराकडनं. वाटण टाकून घेऊ. परत का त्याच्यात? परत
नाही लागायचं कच्च. नाही लागत कच्च, लय भारी लागत. फुकून घेते ना चूल. चुल फुकू फुकतो, फेफडे फुगायला बसलेत. पेपडे नाही, डोळ्याचे काजळ झाले भाजी. वाव, काय भाजी झाली बघा. तरी त्यातलं तेल जरा खाली गाळालंय बर का. वरून टाकून थोडं तेल. नाहीतर लय भारी झाली असते ते. पण वरून टाकलेलं तेल राहीन का उद्या तुम्ही गप्पा. अहो हाऊस आली म्हणलं आज करावं चुलीवर, त्यामुळं मग आज म्हणलं चला चुलीवर भाजी करावा. मस्त. तुम्ही काय बनता स्वयंपाक गॅसवर? मॉडर्न झाले हो तुम्ही तर. चुलीवर नाही करत का तुम्ही? कोणते पातेले? मातीचं भांडे. हा, मातीच्या भांड्यात बनवतोय आम्ही. मातीच्या भांड्यातली चवच वेगळी लागते ना हो. त्यामुळं बनवले. 2 मिनिटं काय करायचंय आता, भाजी अशी आलटून पलटून झाली का थोडं, मला वाटतं थोडं मीठ थोडस टाकेल. मीठ कळालं का तुला लगेच? हा, वास कळत ना. आता थोडं वाफळून घेतो. कोणत्या गावावरून आले मावशी? टाकायचं का मग? हा, वाव, झाली का ग भाजी रेडी आहे आता. चला खायला बसा. भारी वास सुटलाय बाई भाजीचा. तुम्ही भाजी खाऊन जुलाब नाही लागली बरं आहे तुम्हाला. अहो मागच्या वेळी मी एवढी भाजी खाल्ली होती ना, अक्षरशः खरंच मला लागली होती. लूज मोशन झाली होती. हे बघा, रात्रीची शिळी भाकरी बर काही. शिळ्या भाकरी सोबत भाजी, हा हा, मजाच वेगळी. तर गाईज, ही आहे शेवग्याच्या फुलाची भाजी. तर ही भाजी आपल्या शरीरासाठी एकदम उत्तम आहे. मटणाला काय करता, मटणामध्ये जेवढे विटॅमिन, कॅल्शियम जे नाही आहे सगळे या भाजीमध्ये. सांधेवात, गुडघेदुखी, ज्यांना कोणाला त्रास आहे त्यांनी ही भाजी खायची आहे आणि स्वाद घ्यायचा आहे भाजीचा. तर ही शरीरासाठी एकदम फायदेमंद भाजी आहे. जसे आपण शेवगाच्या शेंगा खातो ना, आता शेवगाच्या शेंगाला बार फुटलेला आहे शेंगाच्या झाडांना. तर आपल्याला शेवगा खायला भेटत नाही. शेवगा बाजारात खूप महाग असतो आणि हे फुलं आपल्याला बाजारात सुद्धा भेटत नाही. जर त्यांच्या कोणाच्या शेजारी जर झाड असेल तर त्याचे फुलं तोडून आणा आणि याची भाजी बनवा. ही भाजी अतिशय पौष्टिक आहे. मटका आधी खाली ठेवून घेते, नाहीतर याचा पण स्फोट व्हायचा. तर मी आता टेस्ट करून बघते भाजी कशी झाली आहे. स्वतःच खाल्ले चांगलीच म्हणणार आहे ना तू. या ना तुम्ही खाऊन बघा ना, मला सांगा ना. चला बरं, मम्मीला दे खायला. चला कोणाला खायची, या लवकर बसा भाजी खायला. मला तर दम निघत नाहीये, कधी खाऊन कधी नाही अशी झाली ग बाई. वा वा, भाजी झाली. तुम्ही पप्पा तुम्ही म्हणता नाद. मला ठेवून थोडी एकटीच खाती काय सगळी? आताच थांबा ना माझा. थांबून घे ना मग. आता थांबा ना तर. अरे थांब थांब, नको म्हणतोय. नको म्हणतोय. भाजी झाली राम. तर मी खाते आता भाजी. कमेंट करून सांगा भाजी कशी वाटली. आणि भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया, बाय.